श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 11चा सविस्तर सार म्हणजेच अर्थ ऐकणार आहोत. या आधीच्या सर्व अध्यायाचे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत, तरी नक्कीच पाहून घ्या. आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठीत अर्थ असे व्हिडिओ टाकलेले आहेत, तरी नक्की चॅनलला भेट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. विविध ग्रंथाचे वेगवेगळे फोल्डर करून आपण ते व्हिडिओ टाकलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला अध्यायाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण या अध्यायाची ओळख करून घेऊयात. अध्याय 11 मध्ये गोरक्षनाथ महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग सांगितला आहे. ते कसे भक्तांना मार्ग दाखवतात, कसे सामान्य माणसाच्या दुःखामध्ये सहभागी होतात आणि कसे भक्तांना आध्यात्मिक शांती, कार्यशक्ती व धैर्य देतात हे या अध्यायातून स्पष्ट केलेले आहे. तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या अध्यायाचा मुख्य संदेश असा सांगितला आहे की जो भक्त नवनाथांचे स्मरण करतो, गुरुवर श्रद्धा ठेवतो आणि सातत्याने साधना करतो, त्याला आत्मशांती आणि जीवनातील संकटावर नक्कीच विजय मिळतो. पुढचा भाग पाहूया. भक्ताची परीक्षा आणि नागनाथांची कृपा. या अध्यायात प्रारंभी एक भक्त येतो. त्याचे मन दुःखी, काळजीने भरलेले, संकटाने भरलेले असते. तो भक्त गोरक्षनाथांकडे जातो आणि आपल्या जीवनातील दुःख, चिंता आणि संकटांचे वर्णन करून गोरक्षनाथांकडे सांगतो. गोरक्षनाथ महाराज त्याला शांतपणे ऐकतात. त्याचे बोलणे शांतपणे ऐकतात. या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी गोरक्षनाथ त्याला सांगतात की भक्ती म्हणजे फक्त जप तप नव्हे, तर सर्व दुःखांचा सामना मनाने करणे आणि गुरूंवर विश्वास श्रद्धा ठेवणे हे होय. गोरक्षनाथ महाराज म्हणतात की आई वडील, बंधुबांधव, पैसा, यश हे सर्व क्षणिक आहेत, परंतु गुरुचे स्मरण, नामस्मरण आणि नवनाथांचे स्मरण हे शाश्वत आहे. ते कधीही न संपणारे, न नष्ट होणारे आहे. जीवनातील काळजीचा नाश पाहूयात. या अध्यायात गोरक्षनाथ महाराज भक्ताला स्पष्ट सांगतात की दुःख हे मनाचे निर्माण आहे. म्हणजे आपण दुःख समजलं तर दुःख, नाहीतर दुःखच सुख म्हणून समजलं तर तेही पत्करू शकतो. जेव्हा मन सतत चिंता, भय आणि अपेक्षांमध्ये अडकते तेव्हा दुःख वाढते. गोरक्षनाथांचा संदेश असा आहे की भय नको, भीती नको, चिंता नको, गुरुचे स्मरण करा. त्यामुळे मनात शांती निर्माण होते, मनात शांती येते, मनातील भीती कमी होते, मनात धैर्य निर्माण होते. म्हणूनच महाराजांनी भक्ताला सांगितले आहे की दुःखाचा मूल कारण म्हणजे मनाचे अस्थिरपण आहे आणि मन स्थिर करण्यासाठी नामस्मरण, ध्यान, जप आणि गुरुवंदना आवश्यक आहे. पुढचा भाग पाहूया की गुरुची क्रिया आणि भक्ताला मार्गदर्शन. महाराज म्हणजे गुरु भक्ताला कसे मार्गदर्शन करतात हे या अध्यायात गोरक्षनाथ महाराज भक्ताला पुढील साधनेसाठी मार्गदर्शन करतात. नियमित ध्यान करा, मनाला एकाग्र करा. नामस्मरण करा, मनाला शांती मिळेल. गुरुस्मरण करा, मनात दृढ श्रद्धा येईल. आत्मपरीक्षण करा, स्वतःच्या दोषांना ओळखा. आपल्यामध्ये काय दोष आहे त्या दोषांना ओळखा आणि ते सुधारा. हे सर्व उपाय जीवनातील दुःख, भीती आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी आहेत असं महाराज सांगतात.
पुढचा भाग आहे भक्ती आणि गुरुचा संग. गोरक्षनाथ महाराज सांगतात की भक्ताने जीवनात गुरुचा संग, सत्संग, कथा श्रवण या गोष्टी अजिबात सोडू नयेत. ह्या तीन गोष्टी भक्ताच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि जीवनाला अर्थ देतात. त्याचे म्हणणे आहे की जेव्हा भक्त नित्य सत्संग करतो, गुरुस्मरण करतो आणि नामस्मरण करतो तेव्हा जगणं सुखद वाटतं. पुढचा भाग पाहूयात प्रभूची कृपा, परिपूर्ण शांती. या अध्यायाचा शिखर संदेश आहे की गुरु आणि नवनाथांचे स्मरण केल्यावर भक्ताला जीवनात शांती आणि आत्मविश्वास मिळतो. जेव्हा भक्त दैनंदिन आयुष्यात आठवण येते, नवनाथ माझ्या बरोबर आहेत, तर भक्तांचे मन आशेने भरते. त्यामुळे भक्ताला अधिक धैर्य, स्थिरता आणि ध्येय स्पष्टता प्राप्त होते. त्यामुळे गुरूंवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. पुढे या अध्यायाचा मुख्य संदेश पाहूयात. या अध्यायामधून आपल्याला हे शिकवले जाते की दुःख हे मनाचे निर्माण आहे. गुरुस्मरण म्हणजे मनाला शांत करणे. नामस्मरण आणि ध्यान हे दुःखावर उत्तम औषध आहे. सत्संगाने मन उजळते. भक्तीमुळे जीवनातील अडथळे दूर होतात. या अध्याय 11चा सारांश आपण थोडक्यात पाहूयात. या अध्यायातून नवनाथ भक्तिसार आपल्याला हे शिकवतात की मन स्थिर करण्यासाठी गुरु आणि मंदिरात जाणे इतकेच महत्त्वाचे असले तरी मनात गुरुस्मरण आणि नामस्मरण आणि गुरूंवर विश्वास असणे तेवढे अधिक महत्त्वाचे आहे. मन स्थिर असेल तर सर्व दुःखे दूर होतात आणि भक्ताला जीवनात आत्मविश्वास व आनंद मिळतो. प्रिय नवनाथ भक्तो, आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 11चा सविस्तर अर्थ ऐकला. या अध्यायातून आपल्याला समजते की गुरुस्मरण, नामस्मरण आणि श्रद्धा यामुळे मनातील भीती, चिंता आणि दुःख दूर होते. आपल्या जीवनात संकट कितीही मोठं असलं तरी नवनाथाची कृपा आणि गुरुवरचा विश्वास आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. इथे आपला अध्याय 11चा सविस्तर अर्थ पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. मी माझी सेवा महाराजांचरणी, गुरुचरणी अर्पण करते. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय.